बघा लास्ट लेक्चरला आपण इंटिग्रेशनचं पहिलं लेक्चर बघितलं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं. इंट्रोडक्शनमध्ये डिफरन्शिएशन म्हणजे काय, म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आणि इंटिग्रेशन म्हणजे काय, त्यांच्यामध्ये फरक काय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं फंक्शन डेरिव्हेटिव्ह नंतर डेरिव्हेटिव्हचा अँटी डेरिव्हेटिव्हलाच काय म्हणते, इंटिग्रेशन म्हणते. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकांच्या अपोजिट राहत्या. जर आपण डेरिव्हेटिव्हचं जर इंटिग्रेशन घेतलं तर परत आपल्याला फंक्शन भेटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेशनमध्ये दोन पार्ट पडतात, एक डेफिनाईट इंटिग्रेशन आणि दुसरं इनडेफिनाईट इंटिग्रेशन. तर इनडेफिनाईट म्हणजे काय आहे की फंक्शनपासून डेरिव्हेटिव्ह पासून फंक्शन फाइंड आउट करणं, त्याला म्हणतात इनडेफिनाईट इंटिग्रेशन. आणि द प्रॉब्लेम फाइंडिंग द एरिया बाउंडेड बाय द ग्राफ, म्हणजे जे पण फंक्शन असणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे नाही का त्याच्यामध्ये सम कंडिशन्समध्ये जो एरिया बाउंड झालेला आहे त्या कर्वच्या अंडरमध्ये, त्याचा एरिया म्हणजेच ती एरिया जर फाइंड आउट करायचा असेल ते एरिया फाइंड आउट करण्याच्या प्रोसेसलाच काय म्हणतात, डेफिनाईट इंटिग्रेशन म्हणतात. ठीक आहे. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांचे इनवर्स राहते, अपोजिट राहते. त्याच्यानंतर आपण स्टँडर्ड फॉर्म्युले बघितली होती की डेरिव्हेटिव्हवरून ॲज इट इज डायरेक्ट इंटिग्रेशनचे फॉर्म्युले क्रिएट झालेले, तर तशी ती 17 फॉर्म्युले होती. हे आपण इथं बघितलेले बघा ते 17 फॉर्म्युले. त्याच्यानंतर नेक्स्ट काही स्पेशल फॉर्म्युले होती. तर टॅन डी एक्स एक होता, हे 4. त्याच्यानंतर पुढे हे 9 फॉर्म्युले होती. हे काय स्पेशल फॉर्म्युले, हे काय डेरिव्हेटिव्हवरून आलेलं नाही, हे स्पेशल फंक्शन आहे, स्पेशल फॉर्म्युले. त्याच्यानंतर इनडेफिनाईट इंटिग्रेशनमध्ये सी का बरं ॲड करायचं, तर हे आपण बघितलं होतं. ठीक आहे. म्हणजे खूप साऱ्या फंक्शनचा सेम डेरिव्हेटिव्ह असू शकतो, पण सेम डेरिव्हेटिव्ह पासून खूप सारे फंक्शन क्रिएट व्हायसाठी त्याच्यामध्ये एक कॉन्स्टंट टर्म ॲड करावं लागते. त्याच्यानंतर आपण हे 4 एक्झाम्पल बघितले होते. 4 एक्झाम्पल एक फॉर्म्युला बेस एक्झाम्पल होती. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता प्रॉपर्टीज ऑफ इनडेफिनाईट इंटिग्रेशन बघायचं. आपलं चॅप्टरचं नाव आहे इनडेफिनाईट इंटिग्रेशन आणि आता आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज बघायचे. तर प्रॉपर्टीज काय काय इनडेफिनाईट इंटिग्रेशनच्या. ठीक आहे. तर प्रॉपर्टीमध्ये फर्स्ट प्रॉपर्टी दिलेली बघा. फर्स्ट प्रॉपर्टी, द प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन आर द इनवर्स ऑफ इच अदर इन द सेन्स ऑफ फॉलोइंग रिझल्ट्स. म्हणजे काय आहे की काही केसमध्ये इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांच्या इनवर्समध्ये. ठीक आहे. तर इनवर्समध्ये येतं, आपण काल तिथं 4-5 एक्झाम्पल बघितले होते. म्हणजे इनवर्समध्ये म्हणजे काय आहे की जर आपण एखादं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर त्याला पुन्हा इंटिग्रेट जर केलं तर आपल्याला परत काय भेटणार आहे, तेच फंक्शन भेटणार आहे. ठीक आहे. तर बघा म्हणजे याचा अर्थ काय होतो की सपोज y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स फंक्शन आहे. ठीक आहे. मग तुम्ही जर याचा पहिले डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स आणि नंतर त्याला पुन्हा काय केलं, इंटिग्रेट केलं. पुन्हा काय केलं म्हणजे डी बाय डी एक्सला इंटिग्रेट केलं, तर आपल्याला काय भेटणार आहे पुन्हा, म्हणजेच बघा आता डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय भेटणार आहे, एफ डॅश ऑफ एक्स. सपोज डी बाय डी एक्स काय आला, एफ डॅश ऑफ एक्स. आणि एफ डॅश ऑफ एक्सचा परत जर तुम्ही इंटिग्रेशन जर घेतलं म्हणजे याला जर तुम्ही पुन्हा इंटिग्रेट केलं, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स जर केलं तर तुम्हाला पुन्हा काय भेटणार आहे, एफ ऑफ एक्स भेटणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की बघा याचा अर्थ असा होतो की y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स फंक्शन आहे, त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, तो आला एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्हला आपण काय म्हणतो, एफ डॅश ऑफ एक्स. आणि याचं जर तुम्ही इंटिग्रेशन दिलं एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू एफ ऑफ एक्स ठीक आहे. हे काय आलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह आलं एफ डॅश ऑफ एक्स प्लस सी. म्हणजेच बघा एक्झाम्पलमध्ये, तर एक्झाम्पलमध्ये काय आहे की सपोज y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2. मग याचं डी वाय बाय डी एक्स काय येणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, तो येणार बघा 2x आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. आणि पुन्हा जर इथं इंटिग्रेशन ऑफ 2x dx जर केलं ते काय येणार, एक्स स्क्वेअर प्लस सी येणार. ठीक आहे. एक्स स्क्वेअर प्लस सी. तर हे काय झालं म्हणजे एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला पुन्हा त्याचं इंटिग्रेशन घेतलं, म्हणजेच त्याला काय म्हणतात, द प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन आर द इनवर्स ऑफ इच अदर
इच अदर इन द सेन्स ऑफ फॉलोइंग रिझल्ट. म्हणजे काय आहे की ते एकमेकांच्या अपोजिट आहे. ही फर्स्ट प्रॉपर्टी. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी बघा, टू इनडेफिनाइट इंटिग्रल विथ सेम डेरिव्हेटिव्ह लीड्स टू सेम फॅमिली ऑफ कर्व सो दे आर इक्विव्हॅलंट. आता बघा याचा अर्थ काय होतो की सपोज आपल्याकडे दोन फंक्शन आहे. दोन फंक्शन कुठले, y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2 आणि दुसरं आहे सपोज याला y1 नाव देऊ, याला y2 नाव देऊ. ठीक आहे. मग एक्स स्क्वेअर मायनस 7 किंवा एक्स स्क्वेअर प्लस 3 नाव देऊ. ठीक आहे. तर हे दोन फंक्शन आहे. मग या दोन फंक्शनचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, dy1 अपॉन dx इक्वल्स टू 2x आणि याचं काय येणार आहे dy2 अपॉन dx इक्वल्स टू 2x प्लस, आता 2x प्लस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो, कारण की एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे एक्स रेस टू 2 मायनस 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 प्लस कॉन्स्टंटचा 0 म्हणजेच 2x. बघा दोघांचं सेम डेरिव्हेटिव्ह आला. मग आपल्या इथं काय सांगितलेलं आहे, सेम डेरिव्हेटिव्ह लीड्स टू सेम फॅमिली ऑफ कर्व सो दे आर इक्विव्हॅलंट. बघा म्हणजे याचा अर्थ काय की या दोघांचा जर आपण असा कर्व जर ड्रॉ केला, मग बघा इथं कर्व ड्रॉ करतो मी. ठीक आहे. म्हणजे त्याचं आता बघा कर्व ड्रॉ करताना ही काय कोऑर्डिनेट सिस्टम सपोज, त्याच्यानंतर हा दुसरा ॲक्सिस. ठीक आहे. आता बघा पहिला जो कर्व आहे, पहिला काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 आहे. सपोज एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर 0 असेल तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार आहे. आणि प्लस 2 म्हणजे तो कर्व इथून स्टार्ट होणार आहे कुठून, म्हणजे y इक्वल्स टू काय आलं प्लस 2 आलं. ठीक आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर y1ची व्हॅल्यू काय येते, बघा y1ची व्हॅल्यू येणार आहे 2. मग 2 कुठे इथं आहे सपोज. आणि जर आपण एक्सची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर एक्स स्क्वेअर प्लस म्हणजे एक्स 1चा स्क्वेअर 1 राहणार प्लस 2 म्हणजे 1 प्लस 2 किती झाले 3, म्हणजे y इक्वल्स टू किती भेटलं 3 भेटलं. पण त्यावेळेस एक्स इक्वल्स टू किती आहे 1 आहे, म्हणजे सपोज इथं आलं ती. मग इथं बघा इथं 3 येणार आणि इथं काय हा 1 येणार. ठीक आहे. मग याच्यामधून पास होणारी एक लाईन तयार होईल ती फर्स्ट एज. मग ही जी लाईन आहे ही कशाची आहे, y1 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2ची. ठीक आहे. आणि आता दुसरा जो y2 आहे त्याची जर लाईन ड्रॉ करायची असेल तर बघा जर आपण x1 समजा एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर y ची व्हॅल्यू किती येणार आहे 3 येणार आहे. ठीक आहे. इथून जाणार. त्याच्यानंतर नाही तर एक्सची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर y ची व्हॅल्यू किती येणार आहे 4 येणार आहे. 4 म्हणजे इथं वर आहे. ठीक आहे. म्हणजे बघा इथं 4 आणि इकडचा 1 म्हणजे ती इथं येणार. ठीक आहे. म्हणजे ह्या पॉईंटमधून अशी ती लाईन पास होणार आहे. मग बघा दुसरी लाईन ड्रॉ करू. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं आपल्याकडे काय आहे की आपण आधी काय केलं, तर आपण काय की आधी एक्स स्क्वेअर प्लस 2ची काय केली लाईन ड्रॉ केली आणि दुसरी y2 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 3ची लाईन ड्रॉ केली. बघा दोघांचं पण डेरिव्हेटिव्ह काय आहे सेम आहे. मग त्यांचं काय म्हणणं आहे की द सेम फॅमिली ऑफ कर्व अँड सो दे आर इक्विव्हॅलंट. मग ते दोघं पण कसे इक्विव्हॅलंट कसे बघा. आता जर आपण हे जो dy बाय dx आलेला आहे म्हणजे dy1 बाय dx त्याचं जर इंटिग्रेशन घेतलं तर बघा इंटिग्रेशन ऑफ 2x dx इक्वल्स टू काय येणार मग इथं 2 इंटू एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1. ठीक आहे. 2 प्लस 1 म्हणजेच ते किती येणार आणि प्लस हा कॉन्स्टंट राहणार. म्हणजे बघा इथं हा सॉरी एक्स रेस टू 2 प्लस 1 नाही येणार, ते एक्स रेस टू 1 प्लस 1 येणार इथं. ठीक आहे. गडबड झाली. बघा इथं इंटिग्रेशन जर घेतलं 2x dx तर 2x dxचं इंटिग्रेशन काय येणार आहे 2 इंटू एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस सी येणार. ठीक आहे. मग हा 2 एक्स रेस टू 2 अपॉन 2 प्लस सी. मग हा 2 कॅन्सल होणार म्हणजेच आपल्याला इंटिग्रेशन ऑफ 2x dx काय भेटलं तर एक्स स्क्वेअर प्लस सी भेटलं. मग बघा आता सीची व्हॅल्यू वेगळी आहे. सीची व्हॅल्यू पहिल्या याच्यासाठी 2 आहे आणि दुसऱ्या याच्यासाठी 3 आहे. म्हणजेच काय आहे की हे जे कर्व आहे हे सेम आहे इक्विव्हॅलंट आहे. ठीक आहे. हे दोन्ही पण कर्व कसे इक्विव्हॅलंट आहे, फक्त त्याच्यामध्ये काय आहे सीची व्हॅल्यू वेगळी असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे.
म्हणजे जर दोन कर्वचं इंटिग्रेशन दोन कर्वचा डेरिव्हेटिव्ह जर सेम आला तर ते जे कर्व आहे ते इक्विव्हॅलेंट कर्व असणार आहे. मग इक्विव्हॅलेंट कसे काय, तर याच्यामध्ये पण एक्स स्क्वेअर याच्यामध्ये एक्स स्क्वेअर आहे, फक्त याच्यामध्ये जी सीची व्हॅल्यू ॲड होणार आहे ती चेंज होणार आहे. ठीक आहे, ह्या प्रॉपर्टीचं मिनिंग आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळेच इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये आपण हा कॉन्स्टंट टर्म ॲड करतो, जेणेकरून काय की खूप साऱ्या डेरिव्हेटिव्हचं नाही, खूप साऱ्या फंक्शनचा एक डेरिव्हेटिव्ह असू शकतो, पण एका डेरिव्हेटिव्हचे खूप सारे फंक्शन्स एका डेरिव्हेटिव्हचे म्हणजे त्या डेरिव्हेटिव्ह जर इंटिग्रेट केलं तर आपल्याला खूप सारे फंक्शन भेटले पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, हा सी ॲड करतो. ठीक आहे, आणि दे आर इक्विव्हॅलेंट राहते. मग बघा, अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ अ सम ऑर डिफरन्स इज द सम ऑर द डिफरन्स ऑफ अँटी डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय आहे की याचा आपण दुसरं स्टेटमेंट लिहू इंटिग्रेशनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, मी तर खाली तो बघा, the integration of a sum or difference is the sum or difference of integrations. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय म्हणायचं आहे की बघा, जर इंटिग्रेशनमध्ये एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ घ्यावं लागेल. ठीक आहे, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स आणि डी एक्स असं जर दिलेलं असेल तर याचा अर्थ काय होतो की इंटिग्रेशन सेपरेट होतं. मग एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स असं त्याचं मिनिंग आहे. म्हणजे काय की दोन फंक्शनचं बघा, याला वेगळ्या पॅनल लिहितो मी, ते सगळं येलो दिसेल, बरोबर नाही वाटत. ठीक आहे, तर बघा हा काय फर्स्ट रूल आहे. म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये समेशन असो किंवा सबस्ट्रॅक्शन असो, समेशन असेल किंवा डिफरन्स असेल तरी पण जर तुम्ही ते इंटिग्रेशन जर सेपरेट फंक्शनचं घेतलं म्हणजे काय की दोन फंक्शनची समेशन आहे. आता सेकंड फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स डी एक्स असं जर दिलेलं असेल तर याला तुम्ही काय करू शकता, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे काय आहे की दोन फंक्शनची बेरीज असेल तर तुम्ही त्याचं इंटिग्रेशन सेपरेट करायचं. ठीक आहे, आणि जर दोन फंक्शनची सबस्ट्रॅक्शन असेल तरी पण तुम्ही काय करणार आहे, दोन फंक्शनची वेगवेगळा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार आहे. तर मग याचं फॉर एक्झाम्पलमध्ये बघा, सपोज बघा इथं दिलेलं आहे एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस 1 एक्स डी एक्स असं दिलेलं आहे. बघा आता इथं एक्स प्लस 1 एक्स आहे. ठीक आहे, तर मग याचं काय करू शकता तुम्ही, इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 एक्स डी एक्स करू शकता. मग इंटिग्रेशन ऑफ एक्स काय येतं, तर इंटिग्रेशन ऑफ एक्स येतं बघा, एक्स रेज टू पॉवर किती 1 आहे, म्हणजे इथं येणार 1 प्लस 1 प्लस 1 प्लस आता 1 एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, लॉग एक्स येतं. काय येतं, लॉग एक्स प्लस हा कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे इथे येणार एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस लॉग एक्स प्लस कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे हे काय आलं, याचं इंटिग्रेशन आलं. हे काय आलं, याचं इंटिग्रेशन आलं. म्हणजे काय की तुमच्याकडे सबस्ट्रॅक्शन असेल तर किंवा ॲडिशन असेल तर तुम्ही काय करू शकता, त्या फंक्शनला डिस्ट्रीब्यूट करून प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. असं ह्या प्रॉपर्टीचं मिनिंग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, अ कॉन्स्टंट फॅक्टर कॅन बी मूव टू फ्रंट ऑफ अन इनडेफिनाइट इंटिग्रेशन. बघा, जो कॉन्स्टंट फॅक्टर राहतो तो इन फ्रंट ऑफ इंटिग्रेशन चालला जातो. म्हणजे काय होतं बघा, याचा अर्थ असं आहे की सपोज इफ फॉर एक्झाम्पलमध्ये म्हणजे आपल्याला दिलं आहे वाय इक्वल्स टू के इंटू एफ ऑफ एक्स. आता के काय आहे, कॉन्स्टंटनी काय केलेलं आहे, फंक्शनला मल्टिप्लाय. मग याचं जर इंटिग्रेशन काढायचं असेल तर काय करायला, इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स. मग या असं जर असेल तर हा के काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे के काय आहे, कॉन्स्टंट टर्म आहे, त्याच्यामध्ये एक्स हे व्हेरिएबल नाही. मग तुम्ही काय करणार, हा बाहेर काढणार आणि इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स
dx फाइंड आउट करणार. मग तसंच बघा फॉर एक्झाम्पलमध्ये सपोज इंटिग्रेशन ऑफ 3x² असं दिलेलं आहे dx. मग याचं काय करणार, हा 3 कॉन्स्टंट याला बाहेर काढायचं आणि x² dx. मग इथे येणार 3 इंटू ब्रॅकेटमध्ये आता x²चं इंटिग्रेशन काय येणार आहे x⁻² + 1 अपॉन 2 + 1, ठीक आहे, प्लस कॉन्स्टंट. मग इथे येणार बघा 3 इंटू x⁻³ अपॉन 3 प्लस c. हा 3 कॅन्सल होणार म्हणजे इथे येणार x³ + c. म्हणजेच i इक्वल्स टू किती आलं x³ प्लस कॉन्स्टंट टर्म आली बघा, ठीक आहे. म्हणजे हे काय आलं याचं आन्सर आलं. म्हणजे काय आहे की कॉन्स्टंट टर्म जर मल्टिप्लाय असेल कशाला फंक्शनला तर ती कॉन्स्टंट टर्म तुम्ही इंटिग्रेशनच्या बाहेर येऊ शकते असं त्याचं म्हणणं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट प्रॉपर्टी बघा. आता प्रॉपर्टी संपल्या, 4च प्रॉपर्टी होत्या. तर पहिली प्रॉपर्टी काय होती की द प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन आर द इनवर्स. त्या काय एकमेकांच्या अपोजिट इनवर्स आहे, ठीक आहे. ही फर्स्ट प्रॉपर्टी होती. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आहे की दोन फंक्शनचं जर सेम डेरिव्हेटिव्ह येत असेल तर ते जे त्यांचे जे फॅमिली ऑफ कर्व आहे ती इक्विव्हॅलंट असणार आहे. म्हणजे ते काय इक्विव्हॅलंट फंक्शन आहे, ठीक आहे. इक्विव्हॅलंट म्हणजे काय की त्यांच्यामध्ये काहीतरी कॉन्स्टंट टर्म ॲड झालेली आहे त्याच्यामुळे ते फंक्शन म्हणजे वन फंक्शन पासूनच प्रोड्यूस झालेले असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑफ डिफरन्स इज द सम ऑर डिफरन्स ऑफ अँटी डेरिव्हेटिव्ह. तर त्याचं मी द इंटिग्रेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. इंटिग्रेशनलाच अँटी डेरिव्हेटिव्ह पण म्हणते, ठीक आहे. द इंटिग्रेशन ऑफ सम ऑर डिफरन्स इज द सम ऑर डिफरन्स ऑफ इंटिग्रेशन आहे, ठीक आहे. म्हणजे काय की इंटिग्रेशन ऑफ f(x) प्लस g(x) जर दिलेलं असेल सपोज इथं ब्रॅकेट टाकू आपण, ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ f(x) प्लस g(x) dx असेल म्हणजे g(x) एक फंक्शन आहे आणि f(x) एक फंक्शन आहे. त्यांची काय केली समेशन केली इंटिग्रेशनमध्ये. तर तुम्ही काय करायचं त्याचं इंटिग्रेशन सेपरेट करायचं म्हणजे f(x)चं एकदा f(x) dx f(x) विथ रिस्पेक्ट टू dx काय म्हणजे नाही का इंटिग्रेशन ऑफ f(x) dx घ्यायचा प्लस इंटिग्रेशन ऑफ g(x) dx घ्यायचा. किंवा त्यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन असेल तर इथं सबस्ट्रॅक्शनसाठी पण ब्रॅकेट टाकू, ठीक आहे. f(x) मायनस g(x) dx जर असेल तर इंटिग्रेशन ऑफ f(x) dx मायनस इंटिग्रेशन ऑफ g(x) dx, ठीक आहे. म्हणजे हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट कॉन्स्टंट फॅक्टर बघा. आता कॉन्स्टंट फॅक्टर जर इंटिग्रेशनमध्ये असेल त्याला आपण काय करू शकतो बाहेर काढू शकतो इंटिग्रेशनच्या, ठीक आहे. तर हे एक लास्टवाली प्रॉपर्टी होती. आता आपण बघणार आहे 1 बाय 1 सगळे प्रॉब्लेम्स, ठीक आहे. तर प्रॉब्लेम बघताना बघा तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक फॉर्म्युल्याची PDF आहे ती तुम्हाला सेंड करून देईल. तुम्ही त्याची प्रिंट आउट काढू शकता तुम्हाला जर पाठ करायचे असतील तर, ठीक आहे. तर मी इथं टाकतो ती बघा तुम्हाला एकदा दाखवून देतो. आणि ती फॉर्म्युले थोडी रिअरेंज करून दिलेली आहे जेणेकरून पाठ करायसाठी म्हणजे सोयीस्कर राहील, ठीक आहे. डेस्कटॉपवरती बघा इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुम्हाला जर PDF पाहिजे असली तर त्या टेलिग्रामच्या ग्रुपमधून घेऊ शकता, ठीक आहे. तर इथं बघा टेलिग्रामची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली राहते, ठीक आहे. तिथनं तुम्ही तिथे जाऊ शकता. तर इथं इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस x प्लस c बघा तर हे सिक्वेन्सनं दिलेले. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ sin x cos x tan x cot x sec x cosec x. त्याच्यानंतर cosec² sec² cosec² sec x इंटू tan x cos x इंटू cot x. मग बघा सिक्वेन्समध्ये दिलेले. त्याच्यानंतर 1/√(1 - x² dx sin इनवर्स ऑफ x 1/1 - x² मायनस cos इनवर्स ऑफ x 1/1 प्लस x² dx tan इनवर्स ऑफ x 1/1 प्लस x² मायनस cot इनवर्स ऑफ x 1/x इंटू (x² - 1 dx sec इनवर्स ऑफ x 1/x (x - 1 dx मायनस cosec x प्लस c. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे स्पेशल फॉर्म्युले आता इथून पुढचे हे स्पेशल फॉर्म्युले स्पेशल दिले बघा इथं खाली. तर हे तुम्हाला पाठ करायसाठी सोयीचे आहे, ठीक आहे. तर तुम्ही हे PDF त्या ग्रुपमधून डाउनलोड करू शकता, ठीक आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर. तर बघा आता आपण पुढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे. आता सध्या मी इथं फॉर्म्युले लिहून देत जाईन त्याच्यामुळे तुमचे पाठ नसले तरी पण काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही लेक्चर करताना काय आहे की जे मी सॉल्व्ह करील जे पण लिहून देईल ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. तरच तुम्हाला ती समजणार आहे. अदरवाईज काय आहे की मग मात चालू राहील आणि तुमचं नुसतं डोक्याच्या वरून जाईल, ठीक आहे. तर बघा आता सोल्युशन पहिलं दिलेलं आहे इव्हॅल्युएट. आता बघा इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे
इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 9 dx. मग सगळ्यात पहिले काय, लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 9 dx. ठीक आहे. मग बघा आपण आय इक्वल्स टू कन्सिडर करायचं. मग बघा आय इक्वल्स टू आता इथं काय आहे की एक्स रेस टू 9 दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म दिसतोय, एक्स रेस टू एन dx. मग हा फॉर्म्युला यूज करायचा. मग हा फॉर्म्युला इथं लिहितो मी. ठीक आहे, इकडे न लिहिता नाही इथंच खाली लिहायचं तुम्ही. बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन dx जर असेल तर काय येतं फॉर्म्युला, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस कॉन्स्टंट. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्यानुसार इथं एक्स म्हणजे काय, एक्स आहे, आणि एन म्हणजे काय इथं 9 आहे. एन म्हणजे काय दिलेलं आहे, 9 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता बघा आय इक्वल्स टू इंटिग्रेशन. बघा आता इंटिग्रेशनचं साईन जाणार तुम्ही फॉर्म्युला ज्यावेळेस अप्लाय करणार त्यावेळेस, एक्स रेस टू 9 प्लस 1 अपॉन एन प्लस 1. एन म्हणजे इथं काय 9 आहे, म्हणजेच पुन्हा 9 प्लस 1 प्लस सी. मग बघा आय इक्वल्स टू काय येणार, एक्स रेस टू 9 प्लस 1 किती आहे, एक्स रेस टू 10 अपॉन 1 प्लस 1 9 प्लस 1 किती येणार, पुन्हा 10 येणार आहे प्लस सी. म्हणजे हे काय आलं तुमचं आन्सर आलं बघा. तर हा पहिला प्रॉब्लेम काय आहे, सिम्पल जस्ट एक फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम होता. त्याच्यामध्ये आपण कुठला फॉर्म्युला यूज केला, तर एक्स रेस टू एन डी एक्सचा फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे, एक्स रेस टू एन डी एक्स. तर मग बघा याच्यामध्ये काय आहे, फक्त एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज केला. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, सोल्युशन. तर बघा या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ई रेस टू. आता बघा ई रेस टू 2 इंटू लॉग एक्स दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ई रेस टू काय दिलेलं आहे, 2 इंटू लॉग एक्स दिलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये थोडी लॉगॅरिथमची प्रॉपर्टी यूज करायची. सगळ्यात पहिले सोल्युशन, लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2 इंटू लॉग एक्स डी एक्स. ठीक आहे, आता बघा आपल्याकडे लॉगॅरिथममध्ये एक प्रॉपर्टी होती. काय प्रॉपर्टी होती, एन इंटू लॉग ऑफ एक्स. असं जर असेल तर ही पॉवर काय होऊ शकते, इकडे पॉवरला जाऊ शकते. म्हणजेच काय की लॉग ऑफ एक्स रेस टू एन होऊ शकतं. म्हणजेच आपण बघा तिथं फॉर्म्युला बघितला होता, लॉग ऑफ एम रेस टू एन जर असेल तर त्याचं काय येतं, एन इंटू लॉग ऑफ एम येतं. मग हीच प्रॉपर्टी आपण इथं रिव्हर्समध्ये यूज करणार आहे. तर बघा इथं एन इंटू लॉग एक्स आहे, म्हणजेच काय येणार लॉग बघा हे उलटं लिहिलं गेलं, पहिले फॉर्म्युला लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, मग बघा याच्यानुसार काय इथं 2 इंटू लॉग एक्स दिलेलं आहे, म्हणजे इकडच्या साईडला काय दिलेलं आहे 2 इंटू लॉग एक्स. मग बघा 2 इंटू लॉग एक्स, मग हा 2 काय एक्सचा स्क्वेअर होऊ शकतो. म्हणजे इथं कसं दिलेलं आहे लॉग ऑफ एम. एम काय इथं एक्स आहे आणि एन काय 2 आहे, म्हणजे आपण इथं ई रेस टू लॉग एक्स स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे, मग बघा आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू लॉग ऑफ एक्स रेस टू 2 डी एक्स. मग बघा आता इथं काय आहे की हा लॉग टू द हा लॉग आणि हा ई काय होणार कॅन्सल होणार. म्हणजेच इंटिग्रेशनमध्ये काय राहिलं फक्त एक्स स्क्वेअर राहिलं. मग बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स राहिलं फंक्शन फक्त. ठीक आहे, मग आता एक्स रेस टू 2 साठी कुठला फॉर्म्युला अप्लाय होईल, तर एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला. मग बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन एक्स रेस टू एन एक्स रेस टू एन डी एक्स. याचं काय येतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. मग या फॉर्म्युल्यानुसार एन म्हणजे इथं किती दिलेलं आहे, मग बघा आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स आहे, तर एन इक्वल्स टू किती इथं 2 आहे. मग इथं काय येणार आय इक्वल्स टू एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 प्लस कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजेच आय इक्वल्स टू काय आलं एक्स रेस टू 3 अपॉन 3 प्लस सी. ठीक आहे, हे काय आलं इंटिग्रेशन आलं. मग बघा इथं काय आहे की लॉगची प्रॉपर्टी यूज केली आपण. ठीक आहे, लॉगची प्रॉपर्टी आणि लॉग ऑफ म्हणजे बघा हे ई रेस टू लॉग जर असेल तर हा लॉग आणि ई काय होतं कॅन्सल होतं, हे पण लॉगॅरिथममध्ये होतं. ठीक आहे, तर ह्या दोन प्रॉपर्टी यूज करून आपण काय केलं याला सॉल्व्ह केलं. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा,
बघा सोल्युशन इथं काय दिलेलं आहे, इव्हॅल्युएट. ठीक आहे, मग लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई डी एक्स. ठीक आहे, मग आताच तुम्हाला मी प्रॉपर्टी सांगितली होती. काय प्रॉपर्टी सांगितली होती बघा, प्रॉपर्टी अशी आहे, ई रेस टू लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई जर असेल तर त्याचा मिनिंग काय होतो, एक्स होतो. म्हणजेच इथं काय आहे की हा जो ई आणि हा लॉग आहे हा कॅन्सल होतो आणि इथं काय राहिलं, फक्त एक्स राहिला. म्हणजे आपण याच्या जागेवरती काय लिहू शकतो, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स लिहू शकतो. ठीक आहे, आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स काय येणार आहे बघा. आता इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन माहिती, पण इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स, मग एक्सची पॉवर किती इथं बघा, काही जणांना कळत नाही. तर इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर किती आहे, काहीच नाही, म्हणजे किती आहे, 1 आहे. ठीक आहे, मग आता याला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स. मग एक्स रेस टू एन डी एक्सचं काय येतं, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस हा कॉन्स्टंट. मग या फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन काय येईल, आय इक्वल्स टू, आता एक्स रेस टू किती आहे, एन 1 आहे. ठीक आहे, प्लस 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस कॉन्स्टंट. म्हणजेच आय इक्वल्स टू किती आलं, एक्स रेस टू 2 अपॉन 2 प्लस सी. ठीक आहे, हे काय आलं, इंटिग्रेशन आलं. मग बघा इथं ई रेस टू लॉग एक्स ॲट बेस ई दिलेलं होतं. ठीक आहे, लॉग आणि ई काय झालं, कॅन्सल झालं, म्हणून तिथं काय राहिलं, फक्त एक्स राहिलं. मग आपण काय केलं, ई रेस टू लॉग एक्स ॲट बेस ईच्या जागेवरती काय लिहिलं, एक्स लिहिलं. ठीक आहे, मग इथं एक्स रेस टू पॉवर किती आहे, 1 आहे. मग एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज केला. एक्स रेस टू एन काय राहतं, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 राहतं. मग आय इक्वल्स टू एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस सी. म्हणजेच फायनल आन्सर काय आलं, आय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. ठीक आहे, मग आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे सोल्युशन आय इक्वल्स टू, पहिले लेट्स आय इक्वल्स टू कन्सिडर करायचं. लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स रेस टू 4, अंडर रूट नाही, क्यूब रूट ऑफ एक्स रेस टू 4 डी एक्स आहे. ठीक आहे, तर बघा इथं आपण जे क्यूब रूट आहे त्या क्यूब रूटला असं लिहू शकतो. बघा आपल्याला, तुम्हाला घातांकाचे नियम नाही, तुम्हाला बेसिक फॉर्म्युला होता बघा, ए रेस अंडर रूट ऑफ समजा क्यूब रूट ऑफ ए जर असेल तर आपण त्याला कशी लिहू शकतो, ए रेस टू 1/3 लिहू शकतो. ठीक आहे, मग तसंच आपण काय करणार, इथं क्यूब रूटला 1/3 लिहिणार. मग इथं लिहायचं आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 4 रेस टू 1/3 डी एक्स. मग बघा आपण याला काय करू शकतो, इंटिग्रेशन ऑफ बेसिक रूल यूज करून इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 4 इंटू 1/3 करू शकतो, 1/3 डी एक्स. म्हणजेच काय येणार, ते इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 4/3 येणार आहे. ठीक आहे, मग आता तुम्ही इथं 4/3चं इंटिग्रेशन करू शकता विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. मग बघा इथं कोणता फॉर्म्युला यूज होणार, एक्स रेस टू एनचा. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल्स टू काय येतं, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस कॉन्स्टंट. ठीक आहे, मग आय इक्वल्स टू काय येणार, आय इक्वल्स टू एक्स रेस टू ऑलरेडी तिथे एन म्हणजे किती आहे, 4/3 आहे, प्लस 1 अपॉन 4/3 प्लस 1 प्लस हा कॉन्स्टंट. मग बघा आता 4/3 म्हणजे इथं काय येणार, एक्स रेस टू 4 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार, 4 प्लस 3 अपॉन 3 होणार. ठीक आहे, अपॉन 4 प्लस 3 अपॉन 3 म्हणजे इथे येणार हा प्लस कॉन्स्टंट ॲज इट इज. मग आय इक्वल्स टू एक्स रेस टू किती येणार, 7/3 अपॉन 7/3 प्लस सी येणार. मग तुम्ही याला इथं 7/3ला परत रिव्हर्स करून लिहू शकता. हा 3 जो आहे 3x रेस टू 7/3 अपॉन 7 प्लस सी. म्हणजे काय की इथं हा छेदाचा छेद उलटून गुणाकार होतो. ठीक आहे, म्हणजे हा जो डिनॉमिनेटरला 3 आहे तो काय होणार, इथं वरती जाऊन मल्टिप्लाय होणार.
म्हणून आन्सर काय आलं, आय इक्वल्स टू 3 इंटू एक्स रेस टू 7/3 अपॉन 7 प्लस कॉन्स्टंट सी. ठीक आहे. मग बघा इथं परत एकदा सांगतो, इथं काय केलं आपण, क्यूब रूट ऑफ एला ए रेस टू 1/3 लिहितो. ठीक आहे. मग तसंच क्यूब रूट ऑफ एक्स रेस टू 4ला आपण काय केलं, एक्स रेस टू 4 ब्रॅकेट रेस टू 1/3 लिहिलं. आणि मग ए रेस टू बघा इथं हा फॉर्म्युला यूज केला. फॉर्म्युला म्हणजे घातांकाचा नियम बेसिक, की ए रेस टू, बघा तुम्हाला इथं साईडला लिहितो, ए रेस टू यम रेस टू एन असं जर असेल तर आपण त्याला काय लिहितो, ए रेस टू यम प्लस यम इंटू एन लिहितो. यम प्लस नाही, यम इंटू एन लिहितो. तेच आपण काय केलं, इथं लिहिलं. इथं यम म्हणजे काय 4 आहे आणि एन म्हणजे काय 1/3. मग 4 इंटू 1/3 किती होतं, 4/3 होतं. ठीक आहे. मग इथं एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय केला. मग 4/3 प्लस 1. मग इथं आपण हा फ्रॅक्शन सॉल्व्ह केला. मग फ्रॅक्शन सॉल्व्ह करताना काय केलं, 4/3 प्लस 1. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये हा 3 याला मल्टिप्लाय होणार, याला इकडे हा मल्टिप्लाय होणार. मग बघा इथं मग इथं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं तर इथं 4 इंटू 1 4 आलं, 3 इंटू 1 3 आलं, 3 इंटू 1 3 इंटू 1 3 इंटू 1, कारण याचा डिनॉमिनेटर काय 1 आहे, म्हणजेच हे किती येणार 7/3. मग तेच आपण इथं 7/3 लिहिलं. ठीक आहे. म्हणजेच 4 प्लस 3 अपॉन 3, 4 प्लस 3 अपॉन 3. मग हा जो 3 होता डिनॉमिनेटरचा वरती जो मल्टिप्लाय झाला, म्हणजेच 3 इंटू एक्स रेस टू 7/3 अपॉन 7 प्लस सी. हे काय आलं, आन्सर आलं. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहे आपण. हा प्रॉब्लेम झाला का आत्ताच, हो हे प्रॉब्लेम झाला आहे. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम डिलीट करतो मी. एक मिनिट, ही स्लाइड डिलीट करावं लागेल. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सोल्युशन. तर सगळ्यात पहिले काय, लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 7 रेस टू एक्स इंटू 9 रेस टू एक्स डी एक्स. ठीक आहे. मग बघा आता इथं काय आहे की दोघांची पॉवर सेम आहे. ठीक आहे. मग दोघांची पॉवर जर सेम असेल तर त्यांची काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. त्यांच्यामध्ये कोणतं साईन आहे, मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. ठीक आहे. तर बघा तसं आपल्याला बेसिक फॉर्म्युला होतं एक, की ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन जर असेल तर याला आपण काय करू शकतो, किंवा यांच्यामध्ये जर क्रॉस मल्टिप्लिकेशनचं साईन असेल त्याला ए इंटू बी रेस टू डायरेक्ट एन लिहू शकतो. मग तसंच आपण काय करणार आहे, या फॉर्म्युल्यानुसार आय इक्वल्स टू इंटिग्रेशन, बेसिक आहे फॉर्म्युला नाही ॲक्च्युली, बेसिक आहे. ठीक आहे. या बेसिकनुसार काय करू शकतो, 7 इंटू 9 रेस टू एक्स लिहू शकतो डी एक्स. ठीक आहे. मग बघा इथं आता 7 9 किती होत्या, 63 होत्या. मग इंटिग्रेशन ऑफ 63 रेस टू एक्स डी एक्स. ठीक आहे. हे काय आलं, फंक्शन आलं. मग बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला होता आता इंटिग्रेशनचा, तर 63 रेस टू किती एक्स आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला होता बघा, इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्स. मग ए रेस टू एक्स डी एक्सचं काय येतं, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए प्लस सी. हे काय होता, फॉर्म्युला होता. मग या फॉर्म्युल्यानुसार ए म्हणजे किती इथं 63 आहे, ए म्हणजे किती आहे 63. मग याचं काय इन इंटिग्रेशन, आय इक्वल्स टू ए रेस टू एक्स म्हणजेच 63 रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए लॉग ऑफ ए म्हणजेच काय 63, लॉग ऑफ 63 प्लस सी. मग हेच काय आलं आपलं फायनल आन्सर. आपलं फायनल आन्सर काय आलं, आय इक्वल्स टू 63 रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ 63. ठीक आहे. आणि इथं सी काय कॉन्स्टंट आहे. बघा सिम्पल प्रॉब्लेम होता, फक्त याच्यामध्ये बेसिक माहिती पाहिजे. त्याच्यानंतर ना हा प्रॉब्लेम परत झालेला आहे का, अहो हे प्रॉब्लेम पण झालेला, डबल स्लाइड झाले. ठीक आहे. ही परत डिलीट करू. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आता. तर बघा या प्रॉब्लेममध्ये लक्ष द्या. आता याच्यामध्ये वेगळा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे.
तर सोल्युशन बघा, सोल्युशन लेट्स I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस 4 dx आहे, ठीक आहे. मग बघा इथं 1/x² प्लस 4 आहे. मग आता हा जो 4 आहे, 4ला आपण असं लिहू शकतो का, इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस 2² dx, ठीक आहे, असं लिहू शकतो. मग बघा आपल्याकडे इंटिग्रेशनमध्ये एक फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a² dx. मग a² 1/x² प्लस a² dx. मग याचं काय येतं, 1/a इंटू टॅन इनवर्स ऑफ x/a प्लस c येतं. बघा तुम्ही फॉर्म्युल्याच्या लिस्टमध्ये बघा, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे 1/x² प्लस a² dx असेल तर 1/a इंटू टॅन इनवर्स ऑफ x/a. मग बघा याच्यात जर तुम्ही बघितलं तर x² च्या जागेवर x² आहे आणि a² च्या जागेवर 2² आहे. म्हणजे इथं a म्हणजे काय, 2a, ठीक आहे. मग याच्यानुसार I इक्वल्स टू काय येणार, 1/a म्हणजेच 1/2 इंटू टॅन इनवर्स. मग टॅन इनवर्स अपॉन च्या जागेवरती x आहे आणि 2च्या जागेवरती च्या जागेवरती 2a म्हणजे x/2 प्लस c. मग हेच काय आलं आपलं फायनल आन्सर आलं, ठीक आहे. बघा याच्यामध्ये आपण डायरेक्ट आता हे सगळे फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. म्हणजे आता इनिशियली काय बेसिक प्रॉब्लेम चालू आहे, तर बेसिक प्रॉब्लेममध्ये सगळे फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम. आता बघा हा जो रेड कलरचा प्रॉब्लेम आला म्हणजे काय की हा पेपरला येऊन गेलेला प्रॉब्लेम आहे के स्कीममध्ये, ठीक आहे. हा के स्कीमचा प्रॉब्लेम आहे, के स्कीम. आता याच्यामध्ये मी परफेक्ट क्वेश्चन पेपर कोणती ते माहीत नाही, बट हा के स्कीम मधला प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. तर बघा आता सोल्युशन. मग सगळ्यात पहिले सोल्युशन फाइंड आउट करताना काय लिहायचं, लेट्स, हा 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे. पेपरमध्ये असा कंबाईन प्रॉब्लेम येतो बघा, I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 1/√1 मायनस x² मायनस cos x ब्रॅकेट कंप्लीट dx, ठीक आहे. मग बघा आता 2 फंक्शन दिलेले आहे, 2 फंक्शनमध्ये काय आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि एक अल्जेब्रिक फंक्शन आहे, ठीक आहे. मग ज्यावेळेस 2 फंक्शन, प्रॉपर्टी काय होती इंटिग्रेशनची, जर 2 फंक्शनची जर ॲडिशन असेल तर आपण त्यांचं इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो. मग I इक्वल्स टू बाय द प्रॉपर्टी 1 बघा आपण याचं इंटिग्रेशन सेपरेट करू, इथे येणार 1/√1 मायनस x² dx मायनस इंटिग्रेशन ऑफ cos x dx, ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं इथं दोघांचं पण इंटिग्रेशन सेपरेट केलं. मग बघा आता इथं 2 फॉर्म्युले यूज होणार, तर याच्यासाठी काय आहे की इंटिग्रेशन ऑफ बघा 1/√1 मायनस x² dx, याच्यासाठी काय आहे की साइन इनवर्स ऑफ x प्लस c हा एक फॉर्म्युला आहे आणि इंटिग्रेशन ऑफ cos x dx. मग cos x dx चं इंटिग्रेशन काय येतं, मायनस साइन x येतं, मायनस साइन x प्लस c. मग या 2 फॉर्म्युल्यानुसार जर याच्यात पुट केलं तर काय येणार आहे, I इक्वल्स टू पहिलेच येणार साइन इनवर्स ऑफ x प्लस, आता बघा इथं प्लस साइन आहे, यांच्यामध्ये मायनस साइन आहे, ब्रॅकेटमध्ये काय आहे cos x, इंटिग्रेशन ऑफ cos x काय येतं, मायनस साइन x येतं. मग ब्रॅकेटमध्ये येणार मायनस साइन x ब्रॅकेट कंप्लीट प्लस दोघांचं मिळून एकच कॉन्स्टंट लिहायचा, ठीक आहे. मग हे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. म्हणजे इथं काय येणार आहे साइन इनवर्स ऑफ x प्लस साइन x प्लस c, ठीक आहे. I इक्वल्स टू काय आलं मग फायनल आन्सर, साइन इनवर्स ऑफ x प्लस साइन इनवर्स ऑफ x प्लस साइन x प्लस c, ठीक आहे. मग बघा 2 मार्कसाठी 2 फॉर्म्युले यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता, ठीक आहे. हां 1 मिनिट थांबा. तर इथं काय आहे की साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, cos x येतं, ते cos x चं इंटिग्रेशन काय येतं, प्लस साइन x येतं, ठीक आहे. फॉर्म्युले चेक करून घेऊ. तर बघा cos x चं काय येतं, डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x येतो, इंटिग्रेशन
हा बघा इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स काय येतं प्लस साइन एक्स येतं, ठीक आहे. मग आपण तिथं मायनस लिहिलंय तर ते मायनस मायनस प्लस नाही होणार, मायनस राहील. ठीक आहे. इथं बघा फॉर्म्युला लिहिताना मिस्टेक करायची नाही, ठीक आहे. माझ्याकडनं झाली इथं. तर बघा हे मायनस मायनस प्लस नाही होणार. मग आता इथं काय आहे, कॉस डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे कन्फ्युजन क्रिएट होतं, ठीक आहे. त्यासाठी फॉर्म्युले चांगले पाठ पाहिजे म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. मग बघा आय इक्वल्स टू 1/√1 - x स्क्वेअरचं काय येणार आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस आता कॉस एक्स टी एक्स काय येणार आहे, साइन एक्स मायनस बघा आता मायनस साइन ॲज इट इज आणि साइन एक्सचं कॉस एक्सचं साइन एक्स, ठीक आहे. प्लस हा कॉन्स्टंट म्हणजे आन्सर काय आलं फायनल, साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस साइन एक्स प्लस सी, ठीक आहे. हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं. त्याच्यानंतर ना नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. बघा हा पण प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. नाही हा प्रॉब्लेम ॲक्च्युली के स्कीममध्ये आलेला आहे 2 मार्कासाठी. इथं लिहून घ्या के स्कीम 2 मार्क्स. हा रेड कलरचं इव्हॅल्युएट जिथं येईल, रेड कलरचं येईल तिथं समजून घ्यायचं हा पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. मग बघा सोल्युशन आय इक्वल बघा लेट्स लिहायचं, लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस कॉस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट डी एक्स, ठीक आहे. बाय द प्रॉपर्टी इंटिग्रेशन काय करायचं, सेपरेट करायचं. का सेपरेट करायचं, कारण याच्यामध्ये ॲडिशन आहे, ठीक आहे. मग ॲडिशन असल्यावरती काय करणार आपण, सेपरेट करणार इंटिग्रेशन. मग इथं सेकंड स्टेपमध्ये येणार आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स, ठीक आहे. मग आता इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघा, फॉर्म्युला आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. असं जर असेल तर त्याचं काय येतं, टॅन इनवर्स ऑफ एक्स येतं. काय येतं, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. मग बघा टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी हा एक फॉर्म्युला आहे. आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स काय येतं, साइन एक्स प्लस सी येतं. काय येतं, साइन एक्स प्लस सी. मग बघा याच्यानुसार या फॉर्म्युलेत जर पुट केलं आय इक्वल्स टू काय येणार, मग इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर येणार, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस आणि कॉस एक्सचं काय येतं, साइन एक्स प्लस कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज, ठीक आहे. ज्यावेळेस इनडेफिनाइट इंटिग्रेशन राहतं त्यावेळेस हा कॉन्स्टंट दरवेळेस लिहायचा. कॉन्स्टंट जर नाही लिहिला तुमचं आन्सर चुकू शकतं, मार्क कट होऊ शकतं, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही कॉन्स्टंट लिहायला विसरायचं नाही. आणि 2 सेपरेट केले तर 2 कॉन्स्टंट लिहायचे नाही, किंवा 3 जरी असले तरी सेपरेट केले तरी 3 कॉन्स्टंट लिहायचे नाही, एकच कॉन्स्टंट लिहायचा सी दोघांमिळून, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा पण क्वेश्चन पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे, ठीक आहे. तर रेड कलरमध्ये जिथं आलं तिथं समजून घ्यायचं तुम्ही की हा क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे. मग बघा सोल्युशन, आतापर्यंत 4 पेपर झाले, आता हा 3रा प्रॉब्लेम. सोल्युशन लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 5 डी एक्स, ठीक आहे. मग बघा आता इंटिग्रेशन दिलेलं आहे आपल्याला ब्रॅकेटमध्ये 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 5 आता 2 फंक्शनची बेरीज आहे बघा, 2 फंक्शनची बेरीज आहे इंटिग्रेशनमध्ये, ते इंटिग्रेशन सेपरेट करायचं. इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 5 डी एक्स. मग बघा दोघांचं इंटिग्रेशन सेपरेट केलं आपण. मग बघा 2 ठिकाणी 2 फॉर्म्युले बसतात. तर फर्स्ट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. मग असं जर असेल तर याला कुठला फॉर्म्युला येतो, इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. आणि सेकंड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्स. मग याचं काय येतं, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए प्लस सी, ठीक आहे. मग हे 2 फॉर्म्युले यूज करायचे. मग या 2 फॉर्म्युल्यानुसार आय इक्वल्स टू काय येणार,
बघा याच्या जागेवरती हे येणार, हे काय टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस, आता याच्या जागेवरती इंटिग्रेशन ऑफ 5 काय येणार, 5 अपॉन लॉग ऑफ 5 प्लस कॉन्स्टंट. आता याच्या जागेवरती 5 होता म्हणून 5 लिहिला, ठीक आहे. मग हे काय आपलं फायनल आन्सर आलं बघा. हा पण 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे, केस स्कीम मध्ये पेपरला आलेला, 2 मार्क्स केस स्कीम, 2 मार्क्स केस स्कीम, ठीक आहे. बघा म्हणजे 2 मार्काला खूप सिंपल प्रॉब्लेम येतो. आता बघा त्याच्यानंतरचा हा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, हा पण पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे. मला वाटतं हा आता जस्ट झालेल्या पेपरमध्ये आलेला, 1 मिनिट थांबा चेक करतो. नाही, हा प्रॉब्लेम आधीच्या पेपरमध्ये आलेला आहे, ठीक आहे. नाही ठीक आहे, हा प्रॉब्लेम मला वाटतं 3 मार्काला आलेला आहे, 2 मार्काला आलेला आहे काय माहिती, चेक करावं लागेल. पेपर इथंच होत्या, 2 मिनिट थांबा. आता क्वेश्चन पेपर भेटत नाही, ठीक आहे, म्हणजे सापडत नाही. तर बघा आता याचं आपण सोल्युशन काढू. मग सोल्युशन बघा, आय इक्वल्स टू, लेट्स आय इक्वल्स टू लिहायचं, ठीक आहे. लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स, ठीक आहे. मग बघा आपल्याकडे टॅन स्क्वेअरसाठी फॉर्म्युला आहे का, नाही. आपल्याकडे टॅन स्क्वेअरसाठी नाही, पण आपल्याकडे सेक स्क्वेअरसाठी आहे बघा. मग आता आपण इथं इथं काय करू शकतो, आयडेंटिटी यूज करू शकतो. मग आयडेंटिटी काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय येतं, सेक स्क्वेअर थिटा येतं, ठीक आहे. मग हा 1 इकडे गेलो काय होणार, मायनस होणार. मग त्या हे यूज करायची, ठीक आहे. मग बघा या फॉर्ममधली तुम्ही 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स, ठीक आहे. आणि टॅन स्क्वेअर एक्स इक्वल्स टू काय येणार आहे, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. मग आपण टॅन स्क्वेअर एक्सच्या जागेवरती सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहू शकतो, ठीक आहे. मग बघा आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 ब्रॅकेटमध्ये लिहू आणि पुन्हा हा डी एक्स. मग बघा त्यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शनचं साईन, इंटिग्रेशन सेपरेट करा. मग इथं काय येणार, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स, ठीक आहे. मग बघा इथं आता सेपरेट झाले, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स सेपरेट आहे, आणि 1 मायनस मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, तर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्सचं काय येतं, सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स काय येतं, टॅन एक्स प्लस सी येतं, काय येतं, टॅन एक्स प्लस सी. कारण की डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय येतं, सेक स्क्वेअर एक्स. मग सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येणार, टॅन एक्स येणार, प्लस हा सी तसाच. आणि इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स काय येतं, एक्स प्लस सी येतं, ठीक आहे. मग याच्यानुसार हे आय इक्वल्स टू काय येणार, मग बघा इंटिग्रेशन ऑफ, मग बघा आय इक्वल्स टू, आता सेक स्क्वेअर एक्सच्या जागेवरती काय येणार आहे, टॅन एक्स प्लस, आता प्लस नाही तर मायनस आहे नाही, ठीक आहे, टॅन एक्स मायनस, आणि 1चं इंटिग्रेशन काय येणार आहे, एक्स प्लस सी येणार. म्हणजेच आपला आन्सर काय आलं, आय इक्वल्स टू टॅन एक्स मायनस एक्स प्लस सी आलं, ठीक आहे. मग बघा हा पण 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे, तर हा तुम्हाला यायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, सोल्युशन आय इक्वल्स टू, बघा लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर, ठीक आहे, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि ॲक्च्युली इथं टाईप करायमध्ये मिस्टेक झाली वाटतं,
तर √1 + x² नाही ते, ठीक आहे. करेक्शन करतो प्रॉब्लेममध्ये. इथं ना हे अंडररूट साईन नाही, ठीक आहे. एक मिनिट, हे अंडररूट साईन नाही ते काढावं लागेल, ठीक आहे. आता इथे एडिट होत नाही ते. ठीक आहे. कधी कधी टाईप करताना मिस्टेक होती, ठीक आहे. तर इथं काय आहे, 1 + x² मायनस cos x अपॉन साइन स्क्वेअर x ब्रॅकेट कम्प्लीट dx, ठीक आहे. मग बघा आता याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आला नाही, स्टँडर्ड फॉर्ममध्ये का नाही. मग इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² dx आधी सेपरेट करून घ्या, मायनस इंटिग्रेशन ऑफ cos x अपॉन साइन स्क्वेअर x dx, ठीक आहे. आता बघा इकडची साईड तशीच राहील, म्हणजे 1/1 + x² dx हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये, कारण की 1/1 + x² dx काय आहे, tan x + c आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना मायनस. आता बघा इथं आपण काय करू, याला cos x अपॉन साइन x इंटू साइन x लिहू, साइन x इंटू 1/sin x. बघा हे स्क्वेअर जो होता त्याला आपण काय केलं, 2 लिहिले, ठीक आहे. मग बघा cos x अपॉन साइन x काय येतं, cot x येतं. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² dx मायनस इंटिग्रेशन ऑफ, आता बघा cos x अपॉन साइन x काय येतं, cot x येतं. आणि 1/sin x काय येतं, cosec x dx, ठीक आहे. मग बघा आपल्याकडे फॉर्म्युले. आता याला रिअरेंज करून लिहितो मी, ठीक आहे. I = रिअरेंज करताना बघा I = इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² dx मायनस, बघा आता cosec x इंटू cot x लिहू शकतो, म्हणजे हा cosec x इकडे लिहितो, cot x इकडे लिहितो, ठीक आहे. cosec x इंटू cot x dx, ठीक आहे. मग आता बघा ही दोन्ही पण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आले. मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याकडे फॉर्म्युले काय आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² dx जर असेल त्याचं काय येतं, tan x + c येतं. काय येतं, tan x + c, सॉरी tan इनव्हर्स ऑफ x + c, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ cosec x इंटू cot x. त्याचं काय येतं, मायनस, त्याचं येतं मायनस cosec x, ठीक आहे. याचं येतं मायनस cosec x + c. म्हणजे काय आहे की इंटिग्रेशन ऑफ cosec x इंटू cot x काय येतं, मायनस cosec x + c येतं. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x येतं, काय येतं, cosec x इंटू cot x. मग तसंच इथं उलटं झालं, ठीक आहे. तर मग आता बघा याचं I = फायनल आन्सर काय येईल, तर बघा I = नेक्स्ट पेजवरती I = तिथं काय होतं, इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² dx होतं. म्हणजे त्याचा येणार आहे tan इनव्हर्स ऑफ x मायनस, बघा इथं मायनस साईन येतं, तर इथं येणार आहे मायनस. त्याच्यानंतर ना ब्रॅकेटमध्ये इंटिग्रेशन ऑफ cosec x इंटू cot x काय येतं, मायनस cosec x, ठीक आहे. आणि प्लस हा कॉन्स्टंट आहे. मग बघा इथं मायनस मायनस काय होणार आहे, आता प्लस होणार आहे. म्हणजे इथे येणार आहे tan इनव्हर्स ऑफ x मायनस मायनस प्लस cosec x + c. मग बघा हे आन्सर आलं आपलं, ठीक आहे. तर बघा इथं आपण काय केलं, पहिले cos x अपॉन साइन स्क्वेअर x होतं. मग साइन स्क्वेअर x ला काय केलं आपण, इथं साइन x इंटू साइन x लिहिलं, ठीक आहे. मग साइन x इंटू साइन x लिहिल्यानंतर cos x अपॉन साइन x काय येतं, cot x, आणि 1/sin x काय राहतं, cosec x. मग आपण काय केलं, sec x cot x इंटू cosec x लिहिलं, आणि नंतर त्याला रिअरेंज केलं cosec x इंटू cot x. मग आपल्याकडे दोन फॉर्म्युले, 1/1 + x² dx येतं tan इनव्हर्स ऑफ x + c, आणि इंटिग्रेशन ऑफ cosec x इंटू cot x काय येतं, ते येतं मायनस cosec x + c, ठीक आहे. याच्यानुसार इथं बघा dx लिहायचं राहिला,
हा काय डी एक्स इक्वल्स टू काय येतं मायनस कोसेक एक्स प्लस सी. ठीक आहे. मग याच्यानुसार आपण इथं आन्सर लिहिले आणि मायनस मायनस काय झालं प्लस झालं म्हणून तिथं प्लस आलं. ठीक आहे. तर बघा आता आपण अजून हा प्रॉब्लेम मध्ये याच्यात काय करायचं अंडर रूट एक्स काय करायचं मध्ये मल्टिप्लाय करायचं मग अंडर रूट एक्स मध्ये मल्टिप्लाय होईल. हा प्रॉब्लेम तुम्ही घरी सॉल्व्ह करा. हा प्रॉब्लेम बघा हा प्रॉब्लेम या टाईपचे प्रॉब्लेम पेपरला आलेले तर या टाईपचे प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व्ह करू आता. तर हा फॉर्म्युला बेस प्रॉब्लेम आहे. याच्यासारखा अजून एक प्रॉब्लेम पेपरला आलेला आहे. ठीक आहे. बघा हा प्रॉब्लेम पेपरला आलेला आहे. हा जस्ट विंटरमध्ये आलेला आहे. कधी विंटर 2025 मध्ये. तर हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. हा तुम्ही होमवर्कमध्ये करा. बघा याच्यामध्ये काय करशाल आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ बरं सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. जाऊ द्या ते काही छोटा प्रॉब्लेम आहे परत तुम्ही कन्फ्यूज व्हाल. मग सोल्युशन आय इक्वल्स टू लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स 1 प्लस एक्स डी एक्स. मग आता हा जो अंडर रूट ऑफ एक्स आहे त्याने मध्ये मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केलं काय 1 इंटू अंडर रूट एक्स प्लस एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स होईल डी एक्स. मग दोघांमध्ये काय आहे सबस्ट्रॅक्शनचं साईन आहे. ठीक आहे. तर मग आपण याला काय करणार आता सेपरेट करणार सॉरी ॲडिशनचं साईन आहे. मग इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स डी एक्स. ठीक आहे. मग बघा इथं आपण अंडर रूट एक्सला असं लिहू शकतो का इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 1/2 डी एक्स. कारण की अंडर रूट एक्स असेल तर आपण त्याला एक्स रेस टू 1/2 लिहू शकतो प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 1 आणि एक्स रेस टू 1/2 डी एक्स. बघा दोन जर ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असेल तर काय येतं ए रेस टू बघा इथं लिहून देतो मी सपोज ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असं जर असेल तर काय येतं ए रेस टू एम प्लस एन येतं. ठीक आहे. हे फॉर्म्युला आहे आपल्याला कशामध्ये घातांकाच्या नियममध्ये. तर मग याच्यानुसार काय होणार इथं बघा आय इक्वल्स टू आता इथं एक्स रेस टू 1/2 ॲज इट इज राहणार डी एक्स प्लस इथं काय होणार एक्स रेस टू 1 प्लस 1/2 डी एक्स येणार. म्हणजेच काय येणार आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 1/2 डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 3/2 डी एक्स. मग बघा आता तुम्ही इथं एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय करणार. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय आहे बघा एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आहे इथं मी पार्टिशन करतो. ठीक आहे. बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स हे असं जर असेल त्याचं काय येतं एक्स रेस टू एन प्लस 1/n प्लस 1 प्लस सी राहतं. ठीक आहे. मग याच्यानुसार आय इक्वल्स टू इंटिग्रेशन बघा इंटिग्रेशनचं साईन जाणार आता म्हणजे इथं काय येणार एक्स रेस टू 1/2 प्लस 1/1/2 प्लस 1 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस आता इथं एक्स रेस टू एन म्हणजे काय 3/2 आहे म्हणजे एक्स रेस टू 3/2 प्लस 1/3/2 प्लस 1 प्लस सी. ठीक आहे. मग आय इक्वल्स टू एक्स रेस टू आता 1/2 प्लस 1/2 प्लस 1 किती येणार आहे 3/2 येणार अपॉन 3/2. ठीक आहे. प्लस इथं काय येणार इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू बघा आता 2 2 4 म्हणजे इथे येणार आहे 5/2 येणार. ठीक आहे. सॉरी 5/2 अपॉन 5/2. मग हा 2 काय होणार वरती जो मल्टिप्लाय होणार म्हणजेच 2 इंटू एक्स रेस टू 3/2 अपॉन 3 प्लस आता हा 2 पण वरती जो मल्टिप्लाय होणार 2 इंटू एक्स रेस टू 5/2 अपॉन एक्स रेस टू 5/2 अपॉन 5
प्लस हा कॉन्स्टंट म्हणजेच आय इक्वल्स टू काय आलं 2 इंटू एक्स रेस टू 3/2 प्लस 2x रेस टू 5/2 प्लस 5/2 अपॉन 5 प्लस सी. ठीक आहे, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. या अशा टाईपचे प्रॉब्लेम पेपरला येते बघा. इथं सोल्युशन लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स सॉरी एक्स रेस टू ई प्लस एक्स रेस टू ई प्लस ई रेस टू ई. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. मग बघा आता हा काय प्रॉब्लेम आहे, तर याच्यामध्ये काही समेशन साईन आहे. बाय द प्रॉपर्टी आपण काय करणार, इंटिग्रेशन सेपरेट करणार. मग एक्स रेस टू ई डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू ई डी एक्स. मग बघा आता इथं ई जो दिलेला आहे, ई म्हणजे काय राहतो, कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं होतं एक्सपोनेन्शियल हा काय ई काय कॉन्स्टंट, ईची काय समथिंग व्हॅल्यू राहते. मग आता बघा ई म्हणजे काय कॉन्स्टंट टर्म आहे, तर मग एक्स रेस टू एन, एन काय राहतो, एन पण कॉन्स्टंट राहतो. म्हणजे एनच्या जागेवरती इथं काय दिलेलं आहे, ई दिलेलं आहे. त्याच्यानंतर ई रेस टू एक्स, आता ई रेस टू एक्सला ई रेस टू एक्स आपल्याकडे फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स काय येतं, ई रेस टू एक्स प्लस सी येतं. आणि ई काय आहे कॉन्स्टंट आहे, आणि रेस टू परत ई दिलेला आहे, म्हणजे कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. ठीक आहे, तर बघा आपण इथं काय करू शकतो, मग ही जी फर्स्ट टर्म आहे, तर ह्या फर्स्ट टर्ममध्ये पुन्हा एकदा लिहितो मी. ठीक आहे, तर आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ई डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स प्लस. आता बघा इथं कॉन्स्टंट आहे, ई रेस टू एक्स काय आहे, सॉरी ई रेस टू ई पण कॉन्स्टंट आहे, रेस टू ई दिलेला आहे, म्हणजे कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट आहे. म्हणजे ते अल्टिमेट काय भेटणार आहे आपल्याला, बघा मी इथं लिहून दाखवतो. ई रेस टू ई म्हणजेच काय भेटणार आपल्याला, कॉन्स्टंट भेटणार आहे. आणि जर इंटिग्रेशनमध्ये कॉन्स्टंट असेल तर आपण त्याला काय करू शकतो, इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू शकतो. म्हणजे इथं काय येणार आहे, ई रेस टू, बघा इथे येणार ई रेस टू ई इंटू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स. मग आता इथं मध्ये इंटिग्रेशनच्या तिथं ई जर बाहेर काढलं, इंटिग्रेशन इथं काय राहिलं, फक्त 1 राहिलं. ठीक आहे, मग आता फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. मग फॉर्म्युला काय आपल्याकडं, बघा फर्स्ट फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एन डी एक्सचा. मग एक्स रेस टू एन डी एक्स असेल तर एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस कॉन्स्टंट. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला यूज करायचा. मग इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स काय येतं, ई रेस टू एक्स प्लस सी येतं. आणि दुसरा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स काय येतं, एक्स प्लस सी येतं. हे 3 फॉर्म्युले जर यूज केले तर इथं काय येणार, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, बघा आता ई रेस टू एन, एक्स रेस टू एन म्हणजे एक्स रेस टू ई दिलेलं आहे, म्हणजे इथं काय येणार एक्स रेस टू ई प्लस 1 अपॉन ई प्लस 1 प्लस, आता ई रेस टू एक्स इंटिग्रेशन काय येतं, ई रेस टू एक्सच येतं प्लस ई रेस टू ई, बघा ई रेस टू ई ॲज इट इज, आणि इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स काय येणार आहे, एक्स येणार आहे, प्लस हा 3 जर मिळून एक कॉन्स्टंट राहणार. म्हणजेच आय इक्वल्स टू फायनल आन्सर काय येणार, आय इक्वल्स टू ई रेस टू सॉरी एक्स रेस टू ई प्लस 1 अपॉन ई प्लस 1 प्लस ई रेस टू एक्स प्लस एक्स इंटू ई रेस टू ई प्लस सी येणार. ठीक आहे, मग हे काय आपलं फायनल आन्सर आलं बघा. हे काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, मग हा प्रॉब्लेम पेपरमध्ये 2 मार्क आला होता. हा नाही येईल ॲक्च्युली, पुढचे प्रॉब्लेम येईल. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा आपल्याला. ठीक आहे, तर सोल्युशन बघा इथं लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ए प्लस
ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू ए डी एक्स. ठीक आहे. मग बघा आता याला इंटिग्रेशन सेपरेट करा. का सेपरेट करायचं? बाय द प्रॉपर्टी. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ए डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्स आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू ए डी एक्स. मग आता इथं ए काय आहे? कॉन्स्टंट आहे. ए काय आहे? कॉन्स्टंट आहे. बघा ए कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. मग हे जर कॉन्स्टंट असेल तिथं काय होईल? बघा आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ए डी एक्स राहणार, कारण की एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय होणार. ठीक आहे. प्लस इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्सचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ए रेस टू एक्सचं काय येतं? ए रेस टू एक्स आपण लॉग ए येतं. प्लस आता ए रेस टू ए म्हणजे कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट टर्म काय होणार? इथं इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. म्हणजे ए रेस टू ए काय आलं? बाहेर आलं. मध्ये काय राहिलं? फक्त 1 dx राहिलं. मग इथं बघा फॉर्म्युला यूज होणार पहिल्यासाठी इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्ससाठी एन प्लस वन अपॉन एन प्लस वन सॉरी एक्स रेस टू एन प्लस वन एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. हा फर्स्ट फॉर्म्युला यूज होणार. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला ए रेस टू एक्स डी एक्स जर असेल त्याचं काय येतं? ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए येतं प्लस सी. आणि तिसरा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1 dx त्याचं काय येणार? एक्स प्लस सी येतं. तुम्ही पण पेपरमध्ये लिहित आणि तिन्ही पण फॉर्म्युला लिहायचे आणि मग इंटिग्रेशन लिहायचं. ठीक आहे. म्हणजे मग तुमचे मार्क कट नाही होणार कुठंच. तर बघा ए रेस टू बघा आता एनच्या जागेवरती काय दिलेलं आहे? ए दिलेलं आहे. म्हणजे इथं काय येणार? एक्स रेस टू ए प्लस वन अपॉन ए प्लस वन प्लस ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 dx काय येतं? एक्स प्लस सी येणार. मग हेच काय आपलं फायनल आन्सर आलं. बघा हे काय आपलं फायनल आन्सर. 3 फॉर्म्युले यूज केले, 3 फॉर्म्युल्यानुसार त्याचं आन्सर आलं. बघा मग आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. आता हा प्रॉब्लेम सेमच आहे का? तर इथं थोडं वेगळं होतं, इथं थोडं वेगळं आहे. ठीक आहे. तर बघा कायच वेगळं रिअरेंज करेल फक्त. इथं काय ए रेस टू एक्स आहे, तर तिथं ए रेस टू एक्स आधी दिलेलं आहे आणि एक्स रेस टू ए नंतर दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे बघा ए रेस टू ए आणि ए रेस टू एक्स म्हणजे हा तो प्रॉब्लेम सेम आहे, फक्त अरेंजमेंट चेंज करेल. तर मग या प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे. हा तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व्ह करा. याच्यामध्ये काही नाही. हा प्रॉब्लेम याच्यामध्ये हा जो आहे तो इथं लिहिला आहे आणि हा जो आहे तो इकडे लिहिला आहे. ठीक आहे. तो सेमच प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम पेपरला आलेला आहे विंटर 2025 मध्ये, आत्ताच जस्ट समरमध्ये आलेला आहे. ठीक आहे. तुम्ही सॉल्व्ह करा. सॉरी विंटर 2025 लेटेस्ट क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही M1चा पेपर देत होते तेव्हा हा बॅकलॉगच्या पेपरमध्ये आलेला होता. ठीक आहे. याच्यामध्ये त्याच्यामध्ये काहीच फरक नाही, फक्त इकडचं इकडे लिहिलेलं आहे. आता बघा या प्रॉब्लेममध्ये जर बघितलं तर हा प्रॉब्लेम आपण मागच्या याच्यामध्ये सॉल्व्ह केला आहे. ठीक आहे. आत्ता जस्ट. आणि याच्यामध्ये फक्त ई रेस टू एक्स ॲड झाला आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम पण तुम्ही काय करायचा? होमवर्कमध्ये करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हा प्रॉब्लेम आपण नंतर उद्या सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर बघा आज आपण बरेच प्रॉब्लेम बघितले. तुम्ही इथपर्यंत प्रॉब्लेम काय करायचे? होमवर्कमध्ये सॉल्व्ह करायचे. हा एक, हा दोन, इथं लिहून घ्या होमवर्क. ठीक आहे. नंतर हा सॉल्व्ह केला, हा पण सॉल्व्ह केला, हा पण केला आहे. ठीक आहे. हा पण केला आहे. हे पेपरला आलेले प्रॉब्लेम होते, किती होते? 1 2 3. हे 3 प्रॉब्लेम पेपरला आलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक प्रॉब्लेम पेपरला आलेला होता 4. बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आपण. बाकीचं आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज केला तरी पण सेंड करून देईल, किंवा तुम्ही टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. टेलिग्राम ग्रुपमध्ये PDF मी सेंड करून देईल. ठीक आहे. नाही टेलिग्रामला तुम्ही मेसेज केला तरी पण तुम्हाला सेंड करून देईल. ठीक आहे. मग बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू.